नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे IAG भारत प्रस्तुत शेतकरी कट्टावर तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या शेतात पाणी असतं, मोटार चालू असते आणि काही दिवसांनी आपण जाऊन बघितलं तर काय दिसतं? झाडं सुकलेली, पिकं कमकुवत. मग आपण काय म्हणतो? अहो पण पाणी दिलं होतं ना. मित्रांनो, पाणी फक्त घातल्यासारखं देणं आणि त्या पाण्याचं व्यवस्थित सिंचन करणं या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. कधी-कधी एकदम भरपूर पाणी दिलं जातं. जमीन पूर्णपणे पाण्यानं भरलेली असते. पण त्यामुळे मुळं गुदमरतात. त्या मुळांना श्वासच घेता येत नाही आणि त्यांचं नुकसान होतं. कधी-कधी गरजेच्या वेळी पाणी दिलं जात नाही. म्हणजेच फुलं येण्याआधी किंवा फलधारणेच्या टप्प्यावर. आणि जेव्हा पाणी वेळेवर, गरजेच्या वेळेवर दिलं जात नाही ना, तेव्हा त्याचा थेट परिणाम पिकाच्या दर्जावर होतो. कधी-कधी पाणी दिलं जातं, पण ते मुळांपर्यंत पोहोचत नाही. माती इतकी घट्ट असते की हे पाणी वरच्यावरच राहतं किंवा वाहून जातं आणि हे पीक मात्र तहानलेलंच राहतं. मित्रांनो, शेतात पाणी आहे किंवा आम्ही पाणी देतोय म्हणजे शेतीची अवस्था उत्तम आहे असा होत नाही. तर हे पाणी तुम्ही केव्हा, कधी, कसं आणि कुठे देताय याचं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही असं पाण्याचं नियोजन करता का? आणि करत नसाल तर आता करायला लागा. ती फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि अशीच माहिती तुम्हाला जर सतत हवी असेल तर IAG भारतच्या Instagram आणि Facebook पेजला फॉलो करा. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.